वर्षाचा पहिला सण तो म्हणजे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी जी असते ती म्हणजे भोगी। तुम्हा सर्वांना माहीतच असेल, भोगीच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने मिक्स भाजी आणि तीळ लावून बाजरीची भाकरी केली जाते। हिवाळ्यामध्ये हिरव्या भाज्या व तृणधान्ये आलेले असतात, म्हणूनच भोगीची भाजी करण्याची प्रथा अगदी जुन्या काळापासून आहे। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम साध्या आणि सरळ सोप्या पद्धतीमध्ये भोगीची भाजी आणि तीळ लावून भाकरी कशी बनवायची ती रेसिपी आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। या भाजीला लेकरूवाळी भाजी किंवा खेंगट असंही बोललं जातं। रेसिपी मी भरपूर टिप्ससह शेअर केली आहे, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। हाय एव्हरीवन, मी रेश्मा आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आता भोगीची भाजी बनवण्यासाठी आपण एक वाटण बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे खूप सारी कोथिंबीर घेतली आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, 1 इंच आलं घेतलं आहे आणि कढीपत्ता आणि सुक्कं भाजलेलं खोबरं आहे, म्हणजे आपली खोबऱ्याची वाटी असते ना सुकी, ती घेतलेली आहे। सोबतच भाजून घेतलेले कारळं तीळ भाजूनच घेतलेले आहेत, भाजून घेतलेले जिरं, भाजून घेतलेली खसखस आणि भाजून घेतलेले धने घेतले आहेत। आणि भाज्यामध्ये म्हटलं तर तुम्ही आवडतं तुमच्या जे काय असतील भाज्या तुम्ही ते घेऊ शकता। तर भाज्यामध्ये मी इथे हिरवे चणे घेतलेले आहेत, ओलेवाले, ओले शेंगदाणे आणि पावटा घेतला आहे, तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि वटाणे घेतले आहेत आणि वालपापडी असते ना ती पण घेतली आहे आणि आपली शेवग्याची शेंग असते ती घेतली आहे, बटाटे घेतले आहेत, वांगं घेतलं आहे आणि गाजर तुम्ही कमी जास्त म्हणजे कोणतीही भाजी तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि इथे चंदन बटव्याची मी भाजी घेतली आहे, एक जुडी आहे ती छोटी, आणि एक टोमॅटो घेतला आहे आणि एक जुडी छोटी चाकवतची भाजी घेतली आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। आता वाटण्यासाठी जे साहित्य आपण घेतलेलं आहे ते मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेणार आहोत। आता वाटण करताना थोडं थोडं साहित्य घेऊन जे कोरडं साहित्य जे आहे ते आधी वाटून घ्यायचं आणि नंतर बाकीचं साहित्य पाणी घालून छान बारीक पेस्ट करून घेऊयात। आता सगळ्यात आधी आपण कोरडी जिन्नस वाटून घेऊयात। जिरं, खसखस, धने हे आधी आपल्याला पाणी न घालताच वाटून छान बारीक करून घ्यायचं आहे। तर बघा आता हे आपलं छान वाटून झालेलं आहे। आता बाकीचं आलं, लसूण, कढीपत्ता आणि भाजलेलं सुकं खोबरं आणि कोथिंबीर घालून छान पाणी घालून घेऊयात आणि छान बारीक पेस्ट करून घेऊया। तर बघा इथे आता आपला मसालाही छान बारीक वाटून झालेला आहे। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात। त्यासाठी मी इथे मोठी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आता आपण मोठे 4 चमचे तेल घालून घेऊयात आणि तेल गरम झाल्यानंतर त्यावरती कढीपत्ता घालून घेऊया। आता कढीपत्ता छान तडतडल्यानंतर आपण वाटलेलं जे वाटण आहे ना ते घालून घेऊन त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिक्सरच्या वाटणामध्ये घालून घेऊयात। आता मसाला आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे, म्हणजे मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत छान मध्यम आचेवरती भाजून घेऊयात। तर बघा इथे आता मसाला छान भाजत आलेला आहे आणि आता मसाल्याला छान तेलही सुटलंय। तर आता या स्टेजला आपण लाल तिखट, म्हणजेच हा घरचा आमचा कांदा लसूणवाला लाल तिखट आहे, हा आमचा घरचा कांदा लसूण मिक्स असलेला तिखट आहे। आता यानंतर आपण लाल काश्मीरी पावडर घालून घेऊयात, सोबतच हळद, धने पावडर, जिरे म्हणजे धने जिरं पावडर मिक्स असलेली पावडर आहे आणि गरम मसाला घालून मस्त मसाला पुन्हा काही सेकंद भाजून घेऊया। तर बघा मसाला मी काही सेकंद भाजून परतवून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या घालून, म्हणजे कट केलेल्या भाज्या घालून घेऊयात। भाजी छान मसाल्याला लागेल अशी छान मिक्स करून घेऊयात। तर बघा इथे आता आपली छान भाजी मिक्स करून झालेली आहे। आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊयात आणि भाजीमध्ये गरम करून घेतलेलं पाणी थोडं घालून घेऊयात। त्यावरती 1 चमचा तीळ घालून घेऊया आणि कढईवरती झाकण ठेवून वरती एक ताट ठेवून देऊयात आणि ताटामध्ये पाणी ठेवून भाजी छान मंद गॅसवरती शिजून देऊयात।
जर समजा तुम्हाला पाणी अजून हवं असेल तर तुम्ही हेच ताटातलं पाणी ह्या भाजीमध्ये तुम्ही घालू शकता। आता आपण तीळ लावून भाकरी करूयात। आता भाकरी करण्यासाठी आपण बाजरीचं पीठ थोडं परातीत काढून घ्यायचं आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ घालून पीठ मळून घेऊया। बाजरीच्या पिठामध्ये मीठ घातले तर भाकरीला चव आणखी छान येते। बाजरीचं पीठ जर जुनं असेल तर म्हणजेच 15 दिवसापेक्षा जास्तीचं असेल तर तुम्ही गरम पाणी घेऊन पीठ छान मळून घ्या। तर बघा पीठ मी इथे ताजं वापरलेलं आहे। तर ताजं असेल तर साध्या पाण्याने पीठ मळलं तरीही चालेल। जर भाकरी मऊसूत हवी असेल पिठाची उकड घेऊन किंवा कडकडीत पाणी पिठामध्ये घालून भाकरी केली तरी चालते। आता पीठ मळताना तळहाताच्या मनगटाच्या जो मागचा भाग आहे त्याने पिठाला छान घसरण देऊन पीठ छान 2 मिनिटं तरी मळून घ्यायचं। पीठ छान मऊसूत मळून घेतलं आहे तर बघा तुम्हाला जेवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे तेवढ्या आकाराचा गोळा घेऊन भाकरी करायची असेल तर तेवढा गोळा घेऊन गोळ्याला तीळ लावून हाताने थापून घेऊन थोडं कोरडं पीठ घालून भाकरी थापून घ्यायची आहे। आता भाकरी थापताना सुरुवातीला मध्यभागी थापून घ्यायची आणि नंतर कडेकडेने भाकरी थापत घेत जायची। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भाकरी अर्धी थापून झाल्यावर ही तीळ पसरवून लावून भाकरी थापून घ्यायची। असं केल्याने तीळ ही छान भाकरीला छान चिकटले जातात। आता तुम्ही बघू शकता भाकरी छान थापून झालेली आहे। भाकरी भाजण्यासाठी तवा मी आधीच गरम करायला ठेवून दिला होता की तवा आपल्याला गरम करूनच घ्यायचा आहे। तवा खूप जास्तीचा गरमही नसावा आणि तिळाची बाजू खालच्या दिशेला करून पिठाची बाजू वरच्या दिशेला घालून वरून थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे। मोठ्या आचेवरती ही भाकरी आपल्याला भाजून घ्यायची आहे। आता बघा भाकरीवरचं जे आपण पाणी लावलेलं जे आहे ना ते सुकलं की आपल्याला भाकरीला पलटी करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकत असाल बाजरीच्या भाकरीला छान तीळ चिकटलेले आहेत। भाकरी भाजताना नेहमी मोठ्या आचेवरतीच भाजून दोन्ही बाजूने घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता बाजरीची भाकरी छान फुलली आहे आणि उलटणीच्या साहाय्याने सर्व बाजूने दाबून भाकरी छान भाजून घ्यायची। तर अशा प्रकारे आपली भाकरी तयार आहे। तर अशाच प्रकारे मी सर्व भाकऱ्या करून घेणार आहे। जर तुम्हाला मऊ भाकरी आवडत असेल तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मऊ भाकरीसाठी पीठ मळताना गरम कडकडीत पाणी घेऊन छान मळून घ्यायचं तर भाकरी छान मऊसूत होते। तर आता आपण भाजीकडे बघूयात। तर आता आपली भाजी ही छान शिजलेली आहे। रंग तर तुम्ही बघू शकता मस्तच आलेला आहे। आता यावरती थोडंसं तीळ पुन्हा बुरबुरून घ्यायचं आणि कोथिंबीर घालून घ्यायची। भाजीचा शेवट हा आपला झालेलाच आहे। तर अशा प्रकारे आपण भोगीची भाजी आणि तीळ लावून भाकरी केलेली आहे। तर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा जो दिवस असतो त्या दिवशी ही भाजी अशा प्रकारे आणि तीळ लावून भाकरी अशा प्रकारे नक्की करून पहा। रेसिपी माझी मी बनवलेली तुम्हाला आवडली तर कमेंट करायला अजिबात विसरू नका। तर बघा इथे मी तुम्हाला भाकरी दाखवते की भाकरी किती मऊसूत आपली झालेली आहे। तसंच मी दुसरी ही भाकरी तुम्हाला अशी चुरून दाखवते तरी बघा दुसरी ही भाकरी आपली छान मऊसूत झाली आहे आणि तीळ तर बघा अगदी छानच दिसतात भाकरीला आणि त्यासोबत आपण बनवलेली भाजी ही खूप छान टेस्टी झालेली आहे आणि कलर तर बघा किती छान दिसतोय। तर अशा प्रकारे हे संपूर्ण ताट मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। मी शेअर केलेली रेसिपी कशी वाटली ते कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतायत तेही अजिबात कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात हेही मला कमेंट करून नक्की सांगा। जेव्हा रेसिपी तुम्ही ट्राय कराल तेव्हा मला कमेंट करून नक्की सांगा। तर ही आमची सातारी पद्धतीची भोगीची भाजी मी तुमच्यासोबत आज शेअर केलेली आहे। तुमच्याकडे भोगीची भाजी कोणत्या पद्धतीने बनवतात हे सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर देशूस रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा। तसेच तुमच्या मित्र आणि मैत्रिणीसोबत व फॅमिलीसोबत शेअर करा। चला तर भेटूयात नेक्स्ट रेसिपी सोबत। बाय बाय।